या. हो नमस्कार मॅडम. आज अचानक ऑफिस मध्ये? हो रघु भाऊजी, मॅमचं काम आहे. पण साहेब तर ऑफिस मध्ये नाहीये. मॅमचं आपल्याकडे काम आहे. हो का? मग बसा ना तुम्ही, लगेच तुम्हाला चहा आणतो. गरम कॉफी आणू? नाही रघु भाऊजी, मला काही नकोय. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. अरे वहिनी, आज सकाळीच इथे काय बेत काय? नाही भेट असं काही नाही. तुम्ही रिकाम्या हाताने येऊच शकत नाही वहिनी. नक्की काहीतरी घेऊन आला असणार. हा आणलंय ना. काय? ते सरप्राईज आहे. पण बघा ना, मॅम आल्यावर सगळे कसे एक्साइटेड झाले. अरे हो, छान मस्त वाटलं. सकाळची सुरुवात एकदम झकास झाली. अरे रघु जी. गरमागरम चहा आणि भजी मागव. आजचा नाश्ता वहिनी सोबत करूया. हो सर, लगेच आणतो. बाकी वहिनी तुम्ही कशा आहात? मी बरी आहे ना. तुम्ही कसे आहात? मस्त, एकदम मस्त. फक्त कामाचा व्याप थोडा वाढलाय. बरं आहे की मग. काम असलं ना का सगळं चांगलं राहते. हो. आज मॅम पण त्यांच्या कामासाठीच आल्यात. अच्छा. हो पण जेनी, आपण काय इथे उभे उभेच बोलायचं सगळं? वहिनी या ना, इथे बसा. या, या, मग बोलूया. या. हो. सगळ्यात आधी राधिका मॅमला कॉंग्रॅच्युलेट करा. कशाबद्दल? त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये वुमेन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालाय. कोण होतं ऑपोजिट? सर, आय न्यू तुम्ही हा क्वेश्चन विचारणार. मॅमनी जिला हरवलंय ना, तिचं नाव शनाया आहे. हा कमाल. मग आता आपण पार्टी करूया. 3 cheers फॉर वहिनी. हिप हिप. हिप हिप. हिप हिप. अरे वहिनी, तुम्ही जिंकणारच होतात, यात काही वादच नाही. अरे ती शना आहे, तसंही ती ना वुमन ऑफ द डे हे जिंकण्याच्या योग्यतेची नाही. जाऊ दे ना भाऊजी, उगीच कशाला तो विषय. तेच आनंद सर, जाऊ देत ना हा विषय. वहिनी तुम्ही सांगा, काय आणलंय स्पेशल? त्याचं असं आहे का, म्हणजे जेनी आणि आनंद भाऊजींना माहिती आहे, पण आता काहीतरी कामाला सुरुवात करावी म्हणून मी पापड, लोणची, मसाले विकणार आहे. आनंद भाऊजी आणि डिंकाचे लाडू पण आहेत. म्हणजे तुम्हाला काही हवं असेल तर बघा. म्हणजे त्याच हेतून मी इथे आली. अरे हवं असेल म्हणजे हवंच आहे. अहो या सगळ्या गोष्टी घरी लागतातच. सर्वात आधी 4 पॅकेट लाडूचे माझ्या साईडला ठेवा ठेवा आणि तुमचं स्पेशल मला हे लोणचं पाहिजे नाही. हे 35ला हे लोणचं पाहिजे. हा. आणि हे पण 35ला. आणि हा तुमचा तो नागपूरचा स्पेशल मसाला तो हवाच आहे. द्या मला, द्या द्या. काय चाललंय? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.